सारखे बांधतात. बरं नुसते सारखे नाही, तुमच्याकडे जी स्टाईल लावली आहे तीच आम्ही स्टाईल लावणार म्हणे. टाईल्स पण नाही म्हणत, स्टाईल लावली म्हणे आमच्याकडे. पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षक माणूस सांगताय स्टाईल, इतकी भारी स्टाईल लावली म्हणे. सर म्हटलं ही स्टाईल कुठून शिकले तुम्ही? नाही आम्ही नाही शिकले म्हणे, ते आमच्या बाजूच्याच बांधलं. मग आम्ही त्यांना विचारलं कुठून आणलं आणि किती रुपयात घेतलं ते पण विचारलं. मग तेच त्या दुकानदाराला सांगितलं आणि ते आणलं. मूर्ख देव भो. मला त्याचा अर्थ आत्ता समजायला लागलाय. मी 990 व्याख्यानं देत काय माझ्या आनंदासाठी नाही फिरत आहे. मला आता कुठलंच असं माझी शूटिंग, माझा फोटो, माझं काहीच वाटत नाही असं झालेलं आहे, कारण त्याला काहीच अर्थ नसतो. मला आत्ता समजायला लागलंय की माझ्या जीवनाची योजना अशी आहे की लोकांना जागरूक करणं. ते संकटात आहेत, ते दुःखात आहेत, ते समस्येत आहेत, हे त्यांना जागरूक करून देणं, हेच काम देशात फार मोठं आहे. म्हणजे देशमुख साहेब एखाद्या खेड्यात बीडीओ असताना जर गेलेत आणि त्याला सांगतायत की अरे तुला हा पुढे प्रॉब्लेम येईल, तुला मी मदत करतो, तो हातही द्यायला तयार होत नाही. आपल्याला हात द्यावा लागतो, तो घे आणि वर ये, तू मूर्ख राहू नको कारण तू माझाच आहेस. ही भावना भारतामध्ये ठेवावी लागते. लोकांना ते प्रॉब्लेम मध्ये हेच समजत नाही. आणि म्हणून आपल्याला आपण हे कशासाठी सगळे करतोय समजलं पाहिजे बेटा. आपण पॅकेजसाठी शिकतोय का? जर शिकत नसाल तर फार चांगलं आहे. चुकून तुमच्या डोक्यात असं असेल की आपल्याला इतका पैसा भेटेल आणि त्या विचाराने फक्त तुम्ही प्रेरित असाल तर मला नाही वाटत तुमचं जीवन खरंच साकार होणार आहे. विवेकानंद म्हणतात ध्येय निश्चिती ही आपल्या जीवनाची अतिशय महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे काय? जीवनाचा अर्थ त्याच्यातून आला पाहिजे. अर्थ ही त्याच्यातली फार छोटी गोष्ट आहे. अर्थ म्हणजे पैसा, तो येतोच. मग करिअर करताना हे लक्षात ठेवा, पैसे बघू नका. माझा जन्म का झालाय, मला काय आवडतं, मला काय भावतं, मला काय करावंसं वाटतं, त्याच्यात तुमचं क्षमता, कौशल्य, आवड निवड सगळं होता, तुम्ही खूप पुढे जाल. आणि यासाठी विवेकानंद असं म्हणतात, खूप सुंदर वाक्य आहे. तुम्हाला सांगतो, या आत्ता जेवढे व्यक्तिमत्व विकास, सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट, सिक्रेट, रोंडा बायरन, काय यू कॅन विन, तुम्हाला सगळंच्या सगळं इंदू तेजा जागरेमध्ये सापडेल. एक पण वाक्य तुम्हाला नवीन नाही काढलेलं जगातल्या लोकांनी. तुम्हाला तेही सांगतो, जेवढे हे बेस्ट सेलर आहेत ना इंग्लिश, हे सगळेच्या सगळे भारतीय संस्कृतीवर आणि अध्यात्मावर आधारित आहे. एक पण वाक्य नवीन नाही आहे. यांच्याकडे संस्कृतीसारखं देण्यासारखं नाहीच आहे. 400-400, 500-500 वर्षाचे फक्त त्यांचे इतिहास आहे. खाणे पिणे, सॅटरडे संडे असे सगळे आहेत. परंपरा आपल्याकडे. सुंदर वाक्य बघा, या एका वाक्याने जीवन बदलेल तुमचं. मी म्हणून 10 सांगतोय, कोणतं पण एक निवडा बदलण्यासाठी. काय वाक्य आहे? इतकं सोपं वाक्य आहे. तुम्ही जसा विचार कराल तसे तुम्ही बनाल. तुम्ही मूर्ख आहात असा तुम्ही विचार केला तर तुम्ही निश्चित मूर्ख व्हाल. आणि तुम्ही विचार केलात की तुम्ही महान आहात, महान कार्यासाठीच जन्म झालेला आहे, तर तुम्ही महान होणार आणि महान कार्य तुमच्या हातून घडणार. हेच दिलेलं आहे सिक्रेटमध्ये. बरोबर आहे ना मित्रा? ICICI. हां, त्याच्यात काय दिलंय सिक्रेटमध्ये त्या रोंडाबाईने? तिने असा सगळा अभ्यास केला की जगात सगळी फिलॉसॉफी काय, आणि त्याच्यातून तिला सापडलं विचार बनाए जिंदगी. म्हणजे काय? अगोदर मी विवेकानंदांनी सांगितलंय ते. विवेकानंदांनी सांगितलंय म्हणजे त्यांनी वेदांमधून आणि अध्यात्मातून काढलेलं आहे ते. पण आपल्याला ते लवकर पटत नाही. आपल्याला बाहेरून पॅकिंग मधून आलं की मग आपल्याला ते 600 रुपयाचं पुस्तक घ्यायला आवडतं. इकडे फुकटचं कोणी बोलतंय ते आपल्याला जमत नाही, आपल्याला समजत नाही. योगासनं आत्ता आपल्याला समजायला लागली का? तिकडचे लोक योगासनाचे कार्यक्रम आंतरराष्ट्रीय टेलिव्हिजनवर करायला लागले. म्हणून आपण घरी, अरे ते योगा करायच्या अगोदर त्याचे कपडे आणता बो लोक. काय झालं? इंटरेस्ट आहे, म्हणजे वेगळंच इंटरेस्ट आहेत सगळे. मूळ काय साध्य साधन त्याच्याशी काय घेणं देणं नाही. तर विचार बनाए जिंदगी. मी स्वतःला महान समजतो. मला तो म्हटला ना, तू काय स्वतःला विवेकानंद समजतो? तर हो, मी समजतो. बोल पुढे. मी आहे, 100% आहे. मी जर समजलं यार जमणार नाही आपल्याला, कसं शक्य आहे? खरंच जमणार नाही. कारण एक लक्ष द्या, आता आपल्याला टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने सांगतो. सॉफ्टवेअर आपल्याला असं दिलंय की ते कोणी सांगितलं आणि काय सांगितलं ते नाही समजत. त्याला फक्त सांगितलं एवढं समजतं. समजतं ना?
त्याला जर तुम्ही सांगितलं मी मूर्ख आहे तर ते बरोबर म्हणताय, बरोबर मूर्ख आहे. ते तुम्हाला समजवणार नाही, अरे असं काय करतो स्वतःला, काय असं म्हणावं का? तसं काहीच करत नाही, ते सॉफ्टवेअर आहे. सॉफ्टवेअर आहे बरं का. आणि प्रत्येकाला, मला आपल्या महाराष्ट्रात असा प्रॉब्लेम दिसून आला आहे, एक गट असा आहे की त्याला असं वाटतं आपल्याला नाही आहे. नाही, खरंच सांगतो, मी जर म्हटलंय गणित सोडवते, गणिताचं मला दिलं नाही म्हणे सर. म्हटलं हा, निसर्ग चूक करत नाही, निसर्गाने सगळं दिलेलं आहे. तोच पुन्हा पहिला विचार, स्वतःला कमी लेखणं. क्राईम, गुन्हा आहे माझ्यात, मी ठरवलं तर करीन. काही लोकांना असं वाटतं मला दिलेलं नाहीये, काढून टाका हा विचार असेल तर. दुसरं, सॉफ्टवेअर जर सगळ्यांना दिलंय मग सगळे पुढे गेले पाहिजे की नको साहेब? जातात का? नाही. याचं कारण दुसरं आहे, वापर. वापर पाहिजे ना. तुमच्याकडे कम्प्युटर आहे, त्याच्यात सॉफ्टवेअर आहे, अरे वापरलं तर दिसेल ना. नाही वापरलं तर, अर्थात बऱ्याच ठिकाणी वापरतच नाही, शोभा वाढावी म्हणून कम्प्युटर असतात बऱ्याच ठिकाणी. आमच्याकडे कम्प्युटर आहे. कम्प्युटरची अशी गंमत झाली आहे, लोक कम्प्युटर म्हणजे एखाद्या माणसाचा पगार वाढला की तो पहिल्यांदा कम्प्युटर घेतो घरात. त्याला विचारतं का बरं घेतलं? बाजूच्याने घेतलाय म्हटलंय. त्याचं पोरग पुढे जाणार आहे. म्हटलं हरकत नाही. मग आता काय केलं? म्हटलं घरात ठेवला. म्हटलं तुला जमतो का? बिलकुल जमत नाही म्हणे सर. एक एक बोटाने काही शोधावं तेव्हा अर्ध्या तासाने काहीतरी सापडतंय. ठीक आहे म्हटलं, मग करतं काय कम्प्युटर? काय नाही. मी सांगतो ते कम्प्युटर काय करतं. हे माणूस बाहेर कामाला गेल्यानंतर त्याची बाई आणि त्याची पोरगी किंवा पोरग त्याच्यावर चित्रपट पाहत बसते. जगात निर्माण झालेल्या टेक्नॉलॉजीचा जर भनका करायची इच्छा असेल तर ती भारतात आणून इंट्रोड्यूस करा. तुम्हाला 10 वर्षात त्याच्या उद्देशाचा भनका करून मिळेल. कम्प्युटर ही पिक्चर पाहण्याची गोष्ट नाहीये, पण आपण वाटेल ते एंटरटेनमेंट करू शकतो. देवीची जत्रा निघते, अर्धी पब्लिक एंटरटेनमेंट साठी जाते. घ्या बरं शपथ, खरं सांगा. पावभाजीच्या गाड्या आणि देवीचं जत्रा आहे तर काय संबंध आहे का? खाऊ गुल्ले लोक अर्धे तिथे, हे गर्दी बिलकुल. तर आपण देश काय झालोय, काही पण जे आहे ना त्याचा आपला तोटा कसा होईल असा त्याचा वापर करणे. समजतंय? आणि म्हणून कम्प्युटरला जसं दिलेलं सॉफ्टवेअर आहे तसं आपल्याला आहे. आता तिसरं कारण सांगतो की तरी सुद्धा सगळे लोक पुढे का जात नाही, म्हणजे सगळे लोक विवेकानंद का होत नाही. पहिलं कारण, काहींना वाटत नाही आपल्याला दिलंय. दुसरं कारण, जे आहे ते वापरत नाही, वापरण्याची प्रेरणा नाही, प्रोत्साहन नाही, मार्गदर्शन नाही. तिसरं कारण सांगतो, सॉफ्टवेअर निसर्गाने एकदम ब्रँडेड व्यवस्थित दिलेलं आहे, पण त्या सॉफ्टवेअर मध्ये व्हायरस घुसून गेलेले आहेत. तुम्ही कम्प्युटर वापरता, त्याच्यामध्ये जर व्हायरस गेलं तर हँग होते, बरोबर? तसं आपल्या सॉफ्टवेअर मध्ये व्हायरस गेलेले आहेत, काही लोक पाठवलेत आणि काही आपण स्वतः टाकून घेतलेत. माझ्याकडून हे होणार नाही म्हणजे काय, मी त्या सॉफ्टवेअर मध्ये व्हायरस टाकला, ते काम करणार नाही. तुझ्याकडून हे शक्य नाही असं कोण सांगितलं ना, आपण ते ऐकून घेतलं, बाहेरच्याने सॉफ्टवेअर टाकला, व्हायरस टाकला. आता असे व्हायरस गेल्यानंतर सिस्टीम कशी काम करेल? आता देवाने म्हणून निसर्गाने अशा प्रकारच्या संमेलनाच्या माध्यमातून अँटी व्हायरस सिस्टीम पण निर्माण केलेली आहे. समजतंय? येते ना लक्षात? इकडे आलं की डायरेक्ट अँटी व्हायरस अपलोड, प्रॉब्लेमच नाही. किती व्हायरस इथून गेल्यानंतर जर कोणी सांगितलं तुझ्याकडून होणार नाही, ते तुला 12वीला मार्क पण नाही, तू काय सांगणार? मी करणार, मी ठरवलं तर मी सगळं करू शकते. याचा अर्थ काय? अँटी व्हायरसचं काम सुरू झालं. आता हा अँटी व्हायरस नसला तर काय होणार? असं का? हो का? मग ते दुसरं सांगतं, मग आमच्या गावात पण एक पोरगी होती, तिने पण परीक्षा दिली पण पास नाही झालं का? असं का? मग बिलकुल पण माझ्याकडून होणार नाही. तर हे अँटी व्हायरस तुम्हाला जर करून घ्यायचं असेल स्वतःचं, तर इथपर्यंत आलात, फार चांगली गोष्ट आहे. सातत्याने येत राहा, मात्र चांगल्या प्रकारची पुस्तकं वाचत राहा. ते अँटी व्हायरसचं काम करते. चांगल्या लोकांच्या संपर्कात राहत जा, म्हणजे ते चांगलं काम करते, आपल्याला रिफ्रेश करत राहते. जे तुम्ही ठरवाल, जो तुम्ही विचार कराल तेच घडेल. मी विचार केला होता माझ्या जीवनात, म्हणजे मी म्हटलं ना तुम्हाला की मी विवेकानंद जगतो, त्याचं उदाहरण सांगतो. मला 5-7 विचार
जबरदस्त आवडतात, भयंकर आवडतात. ही पुण्यातली मुंबईतली भाषा आहे. अच्युत गोडबोले मला म्हटले काय भयंकर भरीत होतं म्हणे. म्हटलं बापरे काय झालं. तर पहिला विचार मी ऐकला होता विवेकानंदांचा, जो इतरांसाठी जगतो तो खऱ्या अर्थाने जगतो, जो स्वतःसाठी जगतो तो मृतच असतो. आता खरंच तेव्हा काहीच समजलं नव्हतं. हळूहळू जेव्हा मी समजून घेतलं, माझं जीवन बदललं. मला सांगायला बिलकुल संकोच वाटत नाही आणि बिलकुल असं नाही की मी माझी स्तुती करतोय. मी आज हजारो मुलांच्या जीवनासाठी, त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी, त्यांच्या जीवनात ते पायावर उभं राहण्यासाठी माझं आयुष्य पूर्ण झोकून दिलेलं आहे, निस्वार्थ. मी इतरांसाठी जगतोय. मी हे मोकळेपणाने मांडतोय. मी म्हटलं होतं हृदय संवाद आहे. माझ्या जीवनात कुठल्याही प्रकारच्या भौतिक गोष्टींना कुठलंच स्थान नाही. मला काहीच फरक पडत नाही. माझे कोणतेच स्वप्न राहिलेले नाही त्या बाजूचे, काहीच नाही. मला एकच दिसतं, मी 2005 साली पुण्यातलं माझं काम सोडून जळगावला, धुळ्याला, नंदुरबारला परतलो का? खेड्यापाड्यातल्या मुलांना करिअर, स्पर्धा परीक्षा, व्यक्तिमत्व विकास, प्रेरणा हे आमच्या भागात नव्हतं. म्हणून परत गेलो. दीपस्तंभ नावाचं फाउंडेशन सुरू केलं. संदीप साळुंके, मी, राजेश पाटील, आम्ही सगळ्यांनी. आणि मी तेव्हा पाहिलं होतं की हे इतकं मोठं होईल, इतकं मोठं होईल की अख्खा महाराष्ट्र इथे येईल. तर आज 1,500 विद्यार्थी वार्षिक प्रशिक्षण घेतात 16 जिल्ह्यातले. जळगावला येऊन घेणं फार मोठी गोष्ट आहे, कारण आमचं वाळवंट आहे, अक्षरशः खडखड आहे. स्वप्न पाहिलं, पूर्ण होतं, 100% होतं. आता मी तुम्हाला आजचं स्वप्न आणि संकल्प सांगून ठेवतो, तुम्हाला तो सत्यात सापडेल. 5 वर्षानंतर राष्ट्रीय स्तरावरचं दीपस्तंभ नावाचं विद्यापीठ असणार आहे, लक्षात ठेवा. एक पण शब्द चुकणार नाही, एक पण नाही. आणि किमान दरवर्षी 2 लाख विद्यार्थ्यांना मार्गदर्शन यंत्रणा असेल, टेक्नॉलॉजीचा वापर करून आणि माणसांचा वापर करून. विवेकानंदांनी हा समन्वय सुंदर साधला होता. माणसं लागतात कुठलंही काम व्हायला, पैसा लागत नाही, फक्त तंत्रज्ञान लागत नाही. आणि मग त्या माणसांच्या जोडीने जे जे उत्तम, जे जे उदात्त ते जर तुम्ही स्वीकार, म्हणजे जे जे ह्युमन फ्रेंडली, नेचर फ्रेंडली तंत्रज्ञान स्वीकारलं तर जगातलं अशक्यातलं अशक्य काम होऊ शकतं. विवेकानंदांनी सांगितलंय. नवता आणि परंपरा याचा अप्रतिम संगम म्हणजे स्वामी विवेकानंद. सगळं नवं जे जे चांगलं घेणार आणि जे जे माझ्या परंपरेचं आहे, समृद्धता ज्याच्यात आहे ते पण सोडणार नाही. जबरदस्त असा संगम म्हणजे विवेकानंद. आज त्या विचाराने प्रेरित होऊन मी काम करतोय. म्हणून मी म्हणतो मी जगतोय विवेकानंद. मी घाबरत नाही. मी समोरच्यासाठी काम करतो, मात्र त्याला जाणवून देत नाही. काय भव्य विचार आहे सांगतो. आज कोणी कोणाला थोडी मदत केली की लगेच बोलून दाखवलं जातं. आज आम्ही 21,000 मुलांची परीक्षा घेऊन त्याच्यातून 500 मुलं अशी निवडली की जी टोकाची गरीब आहेत, म्हणजे 200 रुपये महिना पण त्यांना घरातून मिळत नाही, मात्र ती डिस्टिंक्शन होल्डर आहेत, प्रचंड हुशार आहेत. अशा 500 मुलांना आम्ही आता वर्षभर संपूर्ण केंद्रीय आणि राज्य स्तरावरच्या स्पर्धा परीक्षांचं प्रशिक्षण, निवास आणि भोजन फ्री 1.5 कोटी रुपयाची योजना आखली आहे. खिशात दमडी नाही. ठीक आहे, खिशात दमडी नाही. जसं ही जागा घेताना 1.5 लाख सोबत होते. ठीक आहे, काहीच नव्हतं. होणार आहे ते नक्की, 100% होणार आहे, करून दाखवणार आहे. आता आमच्या मनात जर असं आलो, फार उच्च स्तरावरची गोष्ट सांगतो, इथे तसा ग्रुप आहे म्हणून, आम्ही जर असं म्हटलं की अरे 500 मुलांवर आम्ही केवढे उपकार केले आणि केवढे पुढे नेलं त्या पोरांना, तर आम्ही मूर्ख आहोत. विवेकानंद असं म्हणतात, हिंदू संस्कृती अशीच म्हणते, भारतीय संस्कार असं म्हणतात की ज्यावेळेस तुम्ही कोणासाठी काहीतरी करतात त्यावेळेस त्याच्या पायाकडे बघा आणि त्याचे आभार माना की तुमच्या जीवनात काहीतरी चांगलं काम करण्याची संधी त्या व्यक्तीने तुम्हाला उपलब्ध करून दिली. ग्रेट आहे भारतीय संस्कृती, तुम्हाला सांगतो, ग्रेट. देणाऱ्याने पायाकडे बघायचं आणि घेणाऱ्याने समोरच्या माथ्याकडे बघायचं की काय काय जबरदस्त व्यक्तिमत्व आहे. हा विचार मित्रमैत्रिणींना मी तुमच्या वयाने जरा जवळ आहे म्हणून सांगतोय. मी जगतोय आणि मला फेल्युअर नाही, मला अपयश नाही, अपयशाची भीती नाही. आणि जरी आलं अपयश तर त्याची मुळीच तमा नाही, कारण अपयश, अडथळे आणि अडचणी हे जीवनाचं खरं सौंदर्य असतं. हे माझ्या विवेकानंदांनी मला शिकवलेलं आहे. त्याच्यामुळे मी घाबरत नाही. विवेकानंदांचं वाक्य आहे,
तुम्ही आता बलशाली झालात, तुम्ही आता मोठं स्वप्न बघायला लागलात, तुम्ही आता ध्येय निश्चिती केली की नंतर तुमच्या सगळ्यांच्या मनात असतं अपयश आलं तर काय होणार. आमच्या स्पर्धा परीक्षात फार भारी आहे. पालक लोक येतात आमच्याकडे, म्हणतात सर टाकतोय त्याला MPSC ला, 1-1.5 वर्ष देणार, एक विचारू का. म्हटलं विचारा, पण नाही झालं तर काय करणार ना. म्हणजे हे का झालंय, मी याचं काही लोकांशी, उत्तम कांबळे सरांची चर्चा केली सर मी, की आपल्या देशातल्या लोकांच्या मनात असं काय आहे. तर त्यांनी सांगितलं मागे 800-900 वर्ष गुलामी गुलामी आणि गुलामीच होती. त्याच्याने भय भीती असं सगळं मनात घुसलेलं निघत नाही. जेनेटिकल चेंजेस करावे लागतील पुढे, तरच बदल होणार आहे. पहिला विचार अपयशाचाच येतो. आम्ही 50 मुला-मुलींना विमानाने राष्ट्रपतींना भेटायला घेऊन गेलो. बाप लोक पहिल्यांदा येऊन, पण विमान पडलं तर, म्हणजे उडलं तर विचार नाही करणार, पडलं तर काय त्याचा विचार करतात. काय यांची परंपरा सांगायची आणि शिवाजी महाराज की जय करायचं, काय कोणाला काय समजत नाही. म्हणून समजून घ्या, समजणं म्हणजे शिक्षण, समजणं म्हणजे ज्ञान, आणि त्याला म्हणतात अध्यात्म. स्वतःच स्वतःला समजणं. तर कशाला अपयशाला घाबरतात. अपयश हे जीवनाचं सौंदर्य आहे. अपयश हे आपल्याला आपल्या क्षमतांची जाणीव करून देतं. अपयश हे आपल्याला शिकायला अधिक प्रवृत्त करतं. मला भीती नाही वाटत अपयशाची, म्हणून होणार. 500 मुलांचं निवास भोजन प्रशिक्षण, 1.5 कोटी रुपयाची योजना, आणि ते पोरं, अहो आम्ही 15 दिवस सलग रडतोय हो. मी सांगितलं डॉक्टर साहेबांना, सावजी सरांना, 15 दिवस मी 2000 मुलांचे इंटरव्ह्यू घेतले, आता कालच संपलेत बिलकुल बरोबर. रोज त्या मुलांच्या स्टोरीज ऐकून रडत होतो. तुम्ही भाग्यवान आहोत, आपण भाग्यवान आहोत बरं. 2 वेळेसचं जेवण व्यवस्थित, कपडे व्यवस्थित, कॉलेज वगैरे जायला मिळतंय. घरी जाऊन मायबापांचे पाय धराल गेल्या गेल्या, आणि चांगलं डोकं टेकून ठेवाल. मॉडर्न पद्धतीने नका पाया पडू. नवीन पाया पडणारा कसा पाहतो माहिती का, अजून डोळ्यात पाहतो असा. आणि त्याची काय अपेक्षा असते, आता समोरचा म्हणजे बस 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 राहू दे, कशाला राहू दे. आणि अजून कसं, म्हणजे हा असा वागला, इकडे इकडे ना, असा वागला की तू पण फक्त तसाच वाग. म्हणजे काय, राहू दे राहू दे, कारण याला माहितीये अपूर्ण वागणारच नाहीये. त्याच्यापेक्षा वरच्यावर राहू दे, तुला काय करायचं ते समजतंय. तर माय बापांचे पाय धरा आणि त्यांचे आभार माना. जाताना या माऊलींचे आभार माना की आपल्याला एवढं मिळतंय. मिळत नाही रे. 1% तरुणाईला सुद्धा योग्य दिशा नाही या महाराष्ट्रात. 1%. आम्हाला वाटतच जर असेल नाही की 5000 तरुण बसले, तर एका डोळ्याने मला ते दिसत आहेत, दुसऱ्या डोळ्याने मला 50 लाख दुसरे दिसत आहेत की त्यांना काहीच मिळत नाही, काहीच मिळत नाही. आणि मग विवेकानंदांनी म्हटलंय, स्वतः जागे व्हा, इतरांना जागे करा. स्वतः प्रकाशित व्हा, इतरांना प्रकाशित करा. थोड्या वेळापर्यंत का, नंतर त्यांना त्यांचं प्रकाशित व्हायला लावा. नाही तर घाबरू नकोस. मी आहे म्हणजे काय, मी आहे तोपर्यंत तू आहे, मी संपला की तू संपला. म्हणून विवेकानंदांनी संदेश दिलाय, स्वयं दीप बनो. तेच बुद्धांच्या याच्यात दिलेला आहे विचारांमध्ये, आणि आंबेडकरांनी सांगलंय आत्मदीपो भव. आणि म्हणून ध्येय निश्चित केल्यानंतर अपयशाला भीक घालायची नाही, जोरदार फक्त कष्ट करायचे. विवेकानंदांनी म्हटलंय. आणि हे सगळं करत असताना शेवट त्यांनी असं म्हटलंय, माझे 2-4 मुद्दे राहिले, तुम्ही म्हणाल तेवढंच मी बोलीन आता. राष्ट्राय स्वाहा, म्हणजे हे सगळं समर्पण करा राष्ट्राला. आपल्याकडे अशी परंपरा झाली आहे की असं कमवून ठेवायचं की 4-5 पिढ्या टिकलं पाहिजे, म्हणजे ती पुढची पिढी बरोबर ठार होते, पेताड होते, मस्त फिरत राहते, उद्धार करत राहते याचा. कारण तिला काही काम नाही राहिलं, सगळं तयार करून ठेवलेलं आहे. माझ्या मित्रमैत्रिणींनो, माझ्या बहिणींनो आणि माझ्या भावांनो, इतकं कर्तृत्व करा, इतकं कर्तृत्व करा की ज्यासाठी आपला जन्म झालाय. मात्र हे सगळं कर्तृत्व हे इदन मम, हे राष्ट्राय स्वाय, माझं नाही, हे माझ्याकडून झालेलं आहे, हे मी समर्पित केलं, हे मी दिलं, हे माझं नाही. ही भारतीय संस्कृती आहे. प्रत्येक गोष्टीत राष्ट्राचा विचार करता आला पाहिजे. मात्र या देशातल्या तरुणांना आणि ज्येष्ठांना असं वाटतं
की एकटा मी काय करू शकणार आहे, राष्ट्र राष्ट्र बोंबलत राहिलो, इतर लोक किती नालायक झाले, त्याच्यामुळे मी टिकणार नाही, मला त्यांच्याबरोबर जाणं भाग आहे. असाच विचार लोकांच्या मनात आहे. आपण चांगलं राहून काही उपयोग आहे का? आजूबाजूला कोणीच चांगलं राहत नाही. राष्ट्राचा विचार, मी काम काय करतो माहितीये, मी राष्ट्राचं काम करतोय. किती छोटं, समजा मी 2005 काम सुरू केलं आणि त्या वर्षी मी 100 मुलांना प्रशिक्षित केलं आणि ट्रेन केलं. अरे मी 100 लोक राष्ट्रासाठी तयार केली. राष्ट्र कोण असतं? तर राष्ट्र म्हणजे आपण सगळे राष्ट्र आहोत. आपण इतके वेडे आहोत, आपण म्हणतो आपल्या देशाचं काही खरं नाही. म्हणजे कोणाचं खरं नाही? कोणाचं खरं नाही? आपलं खरं नाही. आपल्या देशाचं काय भविष्यकाळ अंधारमय आहे. कोणाचा अंधारमय आहे? आपलं. आपण म्हणजे राष्ट्र आहोत, आपण म्हणजे सरकार आहोत, आपण म्हणजे लोकशाही आहे, कोणालाच समजत नाही. विवेकानंद म्हणतात, आईवर प्रेम करतात इतकं राष्ट्रावर प्रेम कराय काय भाषणासाठी वाक्य लिहिले नाही त्यांनी, ते जगले. आपल्याला खरंच राष्ट्रप्रेम बऱ्याच वेळा वाटत नाही. अपवाद सोडून द्या, 10, 20, 25, इथे 50% असेल. कारण आपण गेल्या 7-8 वर्षापासून इतक्या महान लोकांच्या हाताखाली तयार होत आहात. प्रत्येक गोष्ट राष्ट्र समोर आपल्याला दिसलं पाहिजे. नाही होत. प्रत्येक गोष्टीत मला कसं भेटेल, माझा कसा फायदा होईल, मी कसा मोठा होईल, माझं कसं कौतुक होईल, असाच विचार येतो. तुमच्या आईला जर कोणी शिवी दिली तर तुम्ही काय कराल? फोडणार. बरोबर आहे. आणि मग आपल्या राष्ट्राला कोणी नाचक्की केली आणि शिवी दिली तर आपल्याला फोडण्याचे विचार मनात येणं आणि त्याच्यानंतर खरंच फोडणी घालणं हे व्हायला पाहिजे. आपल्या देशातल्या मागच्या 40 वर्षाच्या 50 वर्षाच्या परंपरेवरून असं काही होताना दिसत नाही. भ्रष्टाचार करणारे लोक फोपावले. का फोपावले? आपण जबाबदार आहोत. विवेकानंदांनी सांगितलंय, तुमच्या अवनीतीला तुम्हीच जबाबदार आहात. लोकांचा काय संबंध आला? तुम्हाला आरोड्या मारता आला नाही, तुम्हाला हक्क वापरता आला नाही, तुम्हाला खानकून सांगता आलं नाही, तुम्हाला एकत्र येऊन आवाजच उठवता आला नाही. ह्या साला अजून वेगळा शाप आहे आपल्या देशाला. एकत्रच येत नाही. 4 आले की दुसऱ्या वर्षी 2 गट झालेच म्हणून समजायचे. 2-2 परमनंट शाप आहे. काय करावी आज मी देवीजवळ मागेल की दे बुद्धी या देशातल्या लोकांना, भावनिक बुद्धिमत्ता दे की एकत्र राहणे, संघटनाने मोठी कार्य घडतात. विवेकानंद पुन्हा तेच. तुम्ही कोणत्याही समस्येचं उत्तर मागा, तुम्हाला विवेकानंदांकडे मिळेल, म्हणजेच भारताकडे मिळेल, म्हणजेच आपल्या देशाकडे मिळेल, म्हणजेच भारतीय संस्कृतीकडे मिळेल. कारण विवेकानंद भारत राष्ट्र, भारतीय संस्कृती, हिंदू राष्ट्र या वेगवेगळ्या गोष्टी नाहीत. ही एकच गोष्ट आहे. का भ्रष्टाचार झाला? आपण सगळे मूग गिळून गप्प आहोत. सर ते काय वाक्य आहे ते? झाडावरचं एक पान जरी गळतं तरी त्याला पूर्ण जंगलाची मूकसंमती असते, असं एक वाक्य आहे. आपण भ्याड झालो आहोत. आणि नुसते भ्याड नाही, आपण सहभागी झालो आहोत. पेटून उठावं लागेल. डिस्ट्रक्शन ही भारताची संस्कृती नाही, कन्स्ट्रक्शन ही भारताची संस्कृती आहे. वाईट काम चाललंय ना, तितक्याच ताकदीने चांगलं काम उभारून दाखवा. तोच एक पर्याय. प्रचंड अंधार आहे ना, त्याच्यावर एकच पर्याय आहे, प्रकाशाची किरण तिकडे आत आली पाहिजेत. बास. तुम्ही अंधाराला दोष देऊ नका. तुम्ही अंधाराला प्रयत्न हा विना प्रकाशाचा करू नका. तुम्ही स्वतः काम करून पहिल्यांदा एक प्रकाशाचा किरण बना, मग राष्ट्र कार्य होईल. राष्ट्र कार्याची सुरुवात स्वतःपासून होते. विवेकानंद हे असं व्यक्तिमत्व होतं जिने स्वतःच्या विकासापासून संपूर्ण विश्व कल्याणापर्यंतची विचार प्रणाली देऊन ठेवलेली आहे. आपण समजून घ्या. स्वतः, कुटुंब, समाज, राष्ट्र आणि विश्व कल्याण. आपली सुरुवात स्वतःत अडकलेली आहे. आमची हाडवाड, आमच्याकडे हाडवाड म्हणतात काही तरुणाईला जे चुकीच्या मार्गाला जातात. आमची तरुण पिढी ही उच्च शिक्षित होते आणि पोरींचा बाजार मांडते आणि गोष्टी मात्र राष्ट्रप्रेमाच्या करते. नाहीतर पोरी मारल्या गेल्या नसत्या या राज्यामध्ये आणि या राष्ट्रामध्ये. कारण आम्ही त्यांची बोली लावतो,
8 लाख आणि 10 लाखावर, म्हणून तो बाप खंगतो आणि तो म्हणतो ही जन्माला आली नसती तर बरं झालं असतं. आणि त्या पोरीला सुद्धा जगत असताना असं वाटतं की मी का मुलगी म्हणून जन्माला आली, मला का जन्माला घातलं, मी मेली असती तर चांगलं झालं असतं. अशा प्रकारची नालायक परिस्थिती ज्या समाजात असते त्या समाजाला राष्ट्रप्रेमाचं भरतं येऊ शकत नाही, कारण त्यांच्याकडून त्यांचं स्वतःच आवरलं जात नाही. हे सगळं मुकपणे आपण बघत राहतो. अशा अनेक गोष्टी आहेत, कारण आपण स्वतःच्या कोशाच्या बाहेरच पडलेलो नाहीत. आणि म्हणून विवेकानंद म्हणतात प्रत्येक गोष्ट राष्ट्राभिमानाशी जोडली गेली पाहिजे. हा भारत देश फार महान आहे आणि तो पुनर्वैभवाला जाणार आहे. त्यांच्या सगळ्या आकांक्षा आपल्यावर होत्या. माझ्याकडे बघा मित्रमैत्रिणींनो, आपण सगळे मिळून हे करू शकतो. त्यांनी असं म्हटलंय, मला 100 नवयुवक द्या, मी हे सगळं जग तुम्हाला बदलून दाखवेल. आता त्याला झाले 125 वर्ष, लोकसंख्या वाढली, त्याच्यामुळे आपल्याला 1 लाख लोक लागतील. आता 1 लाख संख्या तुम्हाला मोठी वाटते, ती मोठी नाहीये. आपणच 121 आहे जगात. 121 कोट एकत्र थुकले तर इंग्लंड वाहून जाईल. ते कधीच होणार नाही, कारण आपण फुंकत सुद्धा एकत्र येणार नाही. आपल्या आपल्यातच किती उच्च निच्च मागचे पुढचे काय लावून दिलेले आहेत. हे सगळं विवेकानंदांचं बोलतोय बरं मी, माझं याच्यात एकही वाक्य नाहीये. 1 लाख लोक लागतील. किती तालुके आहेत भारतात? महाराष्ट्रात 350 धरा, भारतात 4-5 हजार धरूयात आपण, ठीक आहे. अरे प्रत्येक तालुक्यातून 50 जणांनी उभं राहावं. त्याच्यासाठी देशमुख साहेब, कुलकर्णी साहेब, सावजी साहेब, आम्ही सगळे फिरतोय की गावागावातून तरुण यावे. खरे तरुण पाहिजे, खरे माणसं. कसे विवेकानंदांनी म्हटलंय, ज्यांनी समर्पण केलंय आपलं जीवन या राष्ट्रमातेसाठी. हे काय 15 ऑगस्टचं भाषण नाही, कारण असं काही बोललं की लोकांना अशी चिमटी घेतात. 15 ऑगस्ट तर नाही आज. अरे हा रोजचा विषय पाहिजे. राष्ट्र म्हणजे आपलं जीवन आहे, आपली ओळख आहे, आपली प्रतिमा आहे, आपला चेहरा आहे. लोक थुंकतात आपल्या राष्ट्रावर बाहेरून की काय मागास राहून गेले. इतक्या वर्षांची हजारो परंपरा असून आणि स्वातंत्र्याला इतके वर्ष असून झालेले असून लाज वाटते तेव्हा. आणि म्हणून रोजचा विषय मी माझ्या राष्ट्रासाठी समर्पित करतोय. अरे खाण्यापिण्यासाठी पैसे किती लागतात, राहण्यासाठी पैसे किती लागतात? 15,000, 20,000, 25,000, 30,000. आमची एक भिल समाजाची बाई आहे. भिल समाज समजतो नाही? आता पुढचं अधिवेशन आपण तिकडे भरू. देशातली सर्वात मागची सगळ्यात पिछाडलेली जमात म्हणजे भिल्ल. या भिल्ल समाजातला आमचा एक विद्यार्थी मागच्या वर्षी डॉक्टर साहेब IPS झालेला आहे. ज्याचे वडील तो आईच्या पोटात असताना वारलेत. ज्याच्या आईच्या दारूची भट्टी आहे, म्हणजे दारूची काय देशी दारू असते ना. मी एका गावात हे सांगितलं की देशी दारूची त्याच्या आईची भट्टी. अरे 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 म्हटलं, अरे अरे नाही, ती नुसती पाडते, आपण पितो. अरे 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 काय, ती तिच्या पोटासाठी करते, पोरांसाठी करते. अशा बाईचा मुलगा जो रडायचा लहानपणी 4-5 महिन्याचा असताना, त्याची आई असायची दारूच्या भट्टीवर, त्याची मावशी असायची मजुरीवर, त्याची म्हातारी आजी त्या मुलाच्या तोंडात तो रडायचा म्हणून दारूचे थेंब टाकायची. असा पोरगा IPS झालाय. मग तिची मी मुलाखत घेतली. तिला म्हटलं, तुला काय वाटतं? आपल्याकडे सवयच आहे, काही झालं की तुला काय वाटतं, ठीक आहे. तर तिला मी असं हे समोर धरलं. ती म्हणले, भाऊ मला तर भीत वाट म्हणे यांनी, आमच्या गावाकडच्या भाषेत, म्हणजे याची भीती वाटते बा मला, काहीतरी वेगळं आहे. मग मी हळूच तिच्या पदराजवळ कॉर्डलेस माईक लावून दिला. तिला समजलंच नाही आणि मग गप्पा मारायला सुरुवात केली. तर ती गप्पा फार मोठ्या आहे. एक अशिक्षित बाई जीवनाचं तत्वज्ञान सांगत होती. कारण विवेकानंदांनी सांगितलं होतं, खरा भारत हा चंद्रमौळी झोपड्यांमध्ये आहे आणि त्यांच्याकडे हा सगळ्या भारताचा ठेवा परंपरेने चालत आलाय. तो खंडित नाही झाला. तो खंडित कुठे झाला देशमुख साहेब? जिथे शिक्षण पोचलं. जिथे शिक्षण पोचलं तिथे संस्कृती खलास झाली. मला या गोष्टीची आठवण द्याल, मध्येच थोडंसं निरूपण असं. मला सांगा, तुम्ही सगळ्या भारतामध्ये नालायक काम करणाऱ्या लोकांची यादी काढा
आणि त्याच्यात शिकलेले किती आणि न शिकलेले किती, हे बघितलं की तुम्हाला सगळं समजून जाईल की शिक्षणाने बंका केला आपल्या देशाचा. कारण आपल्या देशाला आपल्या देशाप्रमाणे शिक्षण आपण घेतलं नाही. आपल्या देशामध्ये त्यांनी जे सुरुवात केली होती की नोकऱ्या देणारं शिक्षण, आजही मला का एवढी व्हॅल्यू आहे आमच्या भागात, कारण मी अधिकारी बनवतो. मी विवेकानंद विचार सांगतो, अर्ध्यांना अजूनही समजत नाही, तो भाग वेगळा आहे. अधिकारी बनतो याच्याकडे गेल्यावर मी सेलिब्रिटी आहे आमच्या भागात. म्हणजे आमदार खासदाराला नाही व्हॅल्यू, एवढी आपल्याला आहे.